ही जी चटण्या लोणची वगैरे आहेत सध्या भाजपमधली, त्याच्याकडे का फार लक्ष द्यायची गरज. इतिहास साक्षीला आहे. इतिहास आणि इतिहास आणि भारतीय जनता पक्षाचा अजिबात संबंध नाही. कारण इतिहास घडवण्यामध्ये या देशाचा मग स्वातंत्र्य लढा असेल, बरं का, स्वातंत्र्य लढा असेल, इतकंच कशाला, या मुंबईचा लढा असेल, संयुक्त महाराष्ट्र लढा असेल, अयोध्या आंदोलन असेल, या देशातल्या कोणत्याही साहसपूर्ण लढ्यात हे लोक नव्हते. त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्यांविषयी एक असूया आणि पोटदुखी आहे. हे लढ्यामध्ये हे शूरासारखे मर्दासारखे काम करत होते, बरं का. हे लोक कधी भगतसिंग घडवू शकले नाही. हे लोक कधी पंडित नेहरू, महात्मा गांधी घडवू शकले नाही. हे काहीच घडवू शकले नाही. मुळात ह्यांचा जो देश आहे, हे म्हणतात की 2014 नंतर निर्माण झाला. हा देश जो आहे हा 2014 नंतर निर्माण झाला. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष सुद्धा 2014 नंतरच निर्माण झाला, हे लक्षात घ्या. आणि अयोध्या आंदोलन हे त्या आधीच आहे. संजय राऊतांनी आता पागलपणाची कडिलोट केलाय. उद्धवजींना माझी विनंती की तुम्ही आता त्यांना येरवड्याच्या पागल हॉस्पिटलला त्यांना ऍडमिट करायला पाहिजे. 2014 नंतर भाजपचा जन्म म्हणणाऱ्या राऊतांना मला एकच सांगायचंय की तुम्ही जन्माला येण्याच्या अगोदर भाजपा जन्माला आलेला आहे. लावलंय तरी काय तुम्ही? राम मंदिर बांधकामाला 1 कोटी रुपये दिलेत का नाही याचा पुरावा कुठला नाही. आणि तुम्ही 1 कोटी रुपये दिल्याच, गुपित दान दिल्याचं उच्चारण करता, देवाला सुद्धा उपकार दाखवता. आणि तुम्ही म्हणता की भाजप जन्माला 2014 नंतर आला. खरंच म्हणजे ही वायफळ बडबड आहे, रिकामा उद्योग आहे. केवळ प्रसिद्धीसाठी रोज काहीतरी बडबड करायचा हा तुम्हाला नाद लागलाय. तुम्ही लोकसभेची एकही जागा जिंकणार नाही आणि काँग्रेस तुमच्यापासून सावध झाली. तुम्हाला 4 जागा जरी दिल्या तरी तुम्ही महाविकास आघाडीला म्हणताल की आम्ही त्यावर समाधानी, ते लक्षात घ्या.